इसमाच्या कमरेला पिस्टल आहे अशी माहिती मिळाल्यामुळे तात्काळ आम्ही आमचे रीडर आणि ऑफिसचे 4-5 कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले आणि गेल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात त्यांनी परत फोनद्वारे कळवलं की सदर इसमाला ताब्यात घेतलेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याला चेक केलं आणि पिस्टल मिळालेला त्याच्याकडे 4 राऊंड होते त्यामध्ये. त्यानंतर त्याची गाडी ताब्यात घेतली. गाडीत देखील 6 कोयते आणि 1 सुरी कट्यारसारखी ही शस्त्र मिळालेली आहे. आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे धाराशिव जिल्ह्यातून. धाराशिवच्या उमरगा शहरातील एका कॅफे सेंटर जवळ कारमध्ये अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 4 चाकी वाहनासह 1 गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे, कोयते, सुरी असा 2,78,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या टीमला मोठं यश आलंय. सुशील शहापुरे असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांचा सुगावा लागताच त्याचे 4 साथीदार पळून गेले असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे अशी माहिती DYSP सदाशिव शेलार यांनी NTVशी बोलताना सांगितलंय. शहरातील एका महाविद्यालयासमोरील कॅफे सेंटरमध्ये आलेल्या व्यक्तीकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यानुसार DYSP शेलार यांनी एक पथक तयार करून याबाबत तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकानं सापळा रचला असता सुशील शहापुरे हा कॅफेमधून कारजवळ येत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी करत त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे पिस्तूल, 4 जिवंत काडतुसं आढळून आली. त्यानंतर त्याच्या कारची पोलिसांनी तपासणी केली असता कारमध्ये 6 कोयते, 1 सुरा आढळून आला. सर्व मुद्देमाल जप्त करत त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कणेरे हे करत आहेत. आणि त्या माहितीच्या आधारे ड्रीम हाऊस कॅफे याच्या वरच्या मजल्यावर जे 4-5 जण बसले त्यामधील काळ्या रंगा शर्ट घातल्या इसमाच्या कमरेला पिस्टल आहे अशी माहिती मिळाल्यामुळे तात्काळ आम्ही आमचे रीडर आणि ऑफिसचे 4-5 कर्मचारी त्या ठिकाणी पाठवले आणि गेल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात त्यांनी परत फोनद्वारे कळवलं की सदर इसमाला ताब्यात घेतलेलं आहे म्हणून. आमचे कर्मचारी गेल्यानंतर चौकशी करत असताना तो जिना उतरूनच जात होता आणि काळ्या रंगाचा शर्ट घातलेला असल्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार त्याला चेक केलं आणि पिस्टल मिळालेला त्याच्याकडे 4 राऊंड होते त्यामध्ये. त्यानंतर त्याची गाडी ताब्यात घेतली. गाडीत देखील 6 कोयते आणि 1 सुरी कट्यारसारखी ही शस्त्र मिळालेली आहे. सर, आपल्या उमरगा तालुक्यामध्ये युवकामध्ये जे गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे अशा पद्धतीची चर्चा नागरिकातून होते. यावर आपल्याकडून काय उपाययोजना होतील याबद्दल काय सांगाल? वेळोवेळी शाळा महाविद्यालय यामध्ये मार्गदर्शन करताना आम्ही याबद्दल सांगतच असतो. गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे स्टॅटस ठेवणे, त्यांचे अनुकरण करणे या गोष्टी विद्यार्थ्यांनी पडू नये जेणेकरून त्यांचं करिअर धोक्यात येणार नाही. आणि सर, आपल्या माध्यमातून म्हणजे पालकांनाही काय संदेश देणं गरजेचं आहे का असं वाटतं? पालकांना माझा हा संदेश आहे की आपले मुलं काय स्टॅटस ठेवतात, सोशल मीडियाच्या कोणत्या ग्रुपमध्ये किती प्रमाणात इन्व्हॉल्व आहे, त्यांचे मित्रवर्ग कसा आहे, त्यांचं वर्तणूक कशी आहे यावर पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून मुलं गुन्हेगारीकडे आकर्षित होणार नाही. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.